हॅलो, हां बोला ना, बोला सरपंच. अहो भास्कर नानाच बोलतो ना. हां हां, अहो ते काय सांगायचं काम आहे का? आता 12 गाड्या आहे ना तयार आहे आणि त्याच्यापैकी 3 गाड्यांना कलर दिलेला आहे आणि 4थी गाडी कलरला घेतलेली आहे. हां हां हां, अहो नक्की नक्की. आज संध्याकाळपर्यंत आहे ना तुमचं काम फायनल होईल. खंडोबाची यात्रा आहे, मी सुद्धा खंडोबाचा भक्त आहे. संध्याकाळपर्यंत फायनल होईल. महाजनपूरची यात्रा प्रसिद्ध यात्रा आहे आपली, माहिती आहे. पंचक्रोशीमध्ये नाव निघलं पाहिजे ना आपलंवालं. हो कारखान्यावरच आहे मी. हां, आहे का तुम्हाला वेळ? 15-20 मिनटात येऊन बघा. तर रात्रपाळी करून तुमचं काम मी पूर्ण करून टाकणार आहे, काहीच काळजी करू नका. आणि असेल वेळ तर तुम्ही या कारखान्यावर, वाटल्यास भरोसा नसेल तर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, या मी कारखान्यावरच आहे. ओके ओके, ठेवू मग. ओके ठीक आहे. अहो अमोल भाऊ. हो बोला ना. अहो रात्रीपर्यंत हे काम आहे ना पूर्ण झालं पाहिजे. सरपंचाचा फोन आला होता. काय म्हणले सरपंच? अहो 12 वाजेपर्यंत हे काम पूर्ण करून द्यायचं आहे ना. आजचे 12 का उद्याचे 12? अहो आज रात्री 12 पर्यंत हो चालेल चालेल. होईल ना? हो होईल होईल. मी शब्दाला म्हणजे सरपंचाला शब्द दिलेला आहे. चालेल चालेल, शब्द मोडून नाही देणार तुमचा. हा हो. थोडं हात उचलून घ्या बरं का भाऊ, हो, तुम्ही पण. चालेल. हा, आणि शिवाय तो वाळला पाहिजे ना. हो कलर बी वाळला पाहिजे. हो चालेल. हे अमोल, हा इकडे रे भाऊ 2 मिनिटं. काय हो? अरे ह्या वायरी सगळ्या उघड्या आहे. हा, हा. ते चांगलं नाही ना असं. हा नाही, ते राहून गेलं, ते करून घेतो. त्याला चिकटपट्टी वगैरे लाव आणि कर, कारण याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे ना. हो चालेल चालेल, हे करून जर घेतो. बिघडलं तर काम बंद होऊन जाईल ना. हो हे करून टाकता आवडतो. हा चालेल, हा. लगेच करतो. हा. हो. हो अजून तर 6 गाड्या राहिल्या. सरपंच तर लय बेकार आहे. काम पूर्ण झालं म्हणजे बरं. रंग बी वाळला पाहिजे. रंग वाळला का काय बघतो. हे काही नाही. रंग 1 2 3 आणि आता ती हाती घेतलेली 5वी होऊन जाईल. हे दादा पण आहे ना, वेळ काळ काहीच कळत नाही. का घरी जेवायला यायचं का नाही. किती उशीर झालाय बरं. मलाच जावं लागेल बोलवायला शेवटी. मला का? मग काय, तो आमच्याकडे पाहिलंच तयार नाही. त्याकडे पाहिजे त्यात हाय तरी काय असं. काय पाहिजे तुला असं? मला काही नाही लागत का तोंड्या. जरा थोडंपास जा आरशामध्ये. वर छेडू राह, तुला जडते का? तुला काय छोड राहिलो मी? नाही त्या बाप सिस्टम मारतो का आता. म्हणजे आता तुला तो असं चांगलं बोलणं बी चुकीचं आहे का आता? तुला काय मी काय पोस्ट पत्र पाठवलंय का बोल माझ्याशी? लय नको हवे तोडू. मी जमिनीवरच आहे, हवेत तर तू गेलाय. पण निबार आपटशील तू. ते माझं मी पाहून घेईन. तुला काय करायचंय का तोंडा कोणी घरचा मस्कर तोंड्या. हिला हिला ना मी सोडणार नाही. मी हिच्या पक्का मागं लागेल. हिला हा म्हटल्याशिवाय ना मी गप्पच बसणार नाही. चल निघायचं. सोडणार नाही तिला मी. आज ना उद्या ती माझ्या मागं लागेलच बरोबर. का तोंडा कोणी घरचा मस्कर तोंड. थोबडं कधी पाहिलं नाही आरशात. महिन्यापासून येड्यात काटे येते. कॉलेजला गेलं का कॉलेजमध्ये आहे थोबडे घेऊन. तोंड पाहिलं का दिवस करंटा जातोय. दादा आले, दादांनाच बोलते आता. अरे वा, वाळला बरं का कलर. आता 2 पोरांनी तेवढं काम पूर्ण केलं तर बरं होईल म्हणा. करतील पूर्ण. एकदम मस्त कलर दिला चांगलं. दादा का ग, आली का? हा आले. काय करू राहिले? हे काही पेंटिंग करायचं काम चालू आहे ना बैलगाड्यांना. दादा हां एवढ्या 12 गाड्या का बरं आणल्या? अगं बाई, तुला माहित नाही का? काय माहिती आता. अगं महाजनपूरची यात्रा आहे परवाच्या दिवशी. सरपंचांनी 12 गाड्याची ऑर्डर दिली आपल्याला. याला कलर वगैरे द्यायचं आहे. या बाई कलर द्यायचं काम चालू आहे. तरीच म्हटलं तुम्ही जेवायला का नाही आले आज? अहो तुला एवढं बी समजत नाही का अर्चना? तर मला काय माहिती दादा, तुम्हाला यायला उशीर होईल म्हणून. काम महत्वाचं आहे. येताना डबा तर घेऊन यायचं ना. तू आली रिकामी हात हलवीत. हा मोबाईल हातात धरण्यापेक्षा डबा आणायचा बापाला. अहो दादा मला काय माहिती आता. मला का स्वप्न पडलं होतं का बरं? तुम्ही तर फोन करून सांगायचं. काय फोन करायला वेळ नाही भेटला मला. आणि एवढ्या 12 गाड्या कधी व्हायच्या आता? होईल होईल होईल. निम्म काम झालंय आणि वाळला पण कलर.
बरं ऐका ना, मी काय म्हणते हां नाही का, हां मी ना आज ट्युशनला चालली, बर. तर मला उशीर होईल यायला. ट्युशन संपली ना ताबडतोब आपल्या घरी यायचं, वेळेत यायचं घरी, हे ध्यानात धर. वेळेतच येईल, हां. पण मी ना त्या हिच्यासोबत चालली, कोणाच्या? शिल्पासोबत. हिच्या आणि तिच्या काय करते तुझी? तुला ट्युशन कुठे आहे माहिती आहे ना? अहो माहिती, पण मला जोडी पाहिजे का नको? आ, जोडीची काय गरज आहे? मला काही समजत नाही. हा, ते पोरं नाव घेत राहते कोणी बी. आ, तू काय लहान बाळ आहे का? लाव घेते, काही बोलती राव. बरं जाऊ द्या, हां घरी जाऊन जेवण हा. करा, मी कुलूप लावून जाईन, खाते चावी ठेवीन. तू ट्युशन संपली ना ताबडतोब आपल्या घरी यायचं. ऐकलं मी, ऐकलं ना? माहिती मला. हां. मला पुन्हा उशीर होईल फक्त एवढं सांगते. बर, उशीर वगैरे करू नको ना. काय उशीर कशाला करती? बरं वेळेत येते, हा वेळेत ये. जाऊ कोणतं काम वेळेत केलं पाहिजे, जा. लवकर या घरी. हो. हे अर्चना, इकडे इकडे इकडे. काय दादा? डबा आहे ना आता तुझ्या जवळ पाठवून दे, मला वेळात येता येणार नाही घरी. हां मम्मीचे कपडे धुवायचे पडेल अजून. तू डबा घेऊन पाठवून दे, फक्त एवढं सांग, मग मी येऊन जाईल बरोबर. मग हा, चालेल. हां इथं काम आहे मला. चालतंय. बाई मोकार गाबा झाले वावरामध्ये, हे माणसाचं अजिबात लक्ष नाही राहत. गावात गेलं का गावातलंच होतं. निंदायला बाया पा म्हटले तर अजिबात ऐकती नाही माणसं ही. हरभरा चांगला आला. आय पुरी काय हो? कुठं चालली हरभरा तुडवीत? हरभरा? हा? कुठं तुडावला मी? तू इकडून कुठून आली का? वाटे का जायची यायची? रस्ता नाही का इकडं? अगं खाली पाहून चाल, मग हरभऱ्याचं वाटोळं केलं तो. सॉरी बरं का, मला माहित नव्हतं. अहो पण इकडून कुठं चालली जंगलामध्ये? जंगल आहे का पुढे? रस्ता नाही का? नाहीये. बरं तू पहिली मा हरभऱ्यातून बाहेर निघ. हा, निघते. मला काय माहिती कोण रस्ता नाही. कोण आहे ग तू? पण मी पोरी येईन कोणी? मला माहिती तू पोर आहे. तू कोणाची इडली हे सांग. मी भास्कर नानाची पोर आहे. भास्कर नानाची? हा. बाई मला मागाचा हरभरा टाकलाय आणि कुशल तुडी चालत आहे लोक. हा डांबरीने वरून चाललाय, काय होते तुम्हाला? अहो पण एवढं करापेक्षा तार कंपाऊंड करून घ्यायचं इथून तिथून. तू नको शहाणपणा शिकू. मग कशाला बोलत पण एवढं? तू आमच्या वावरातून का येते? मला काय माहिती कोण रस्ता नाही म्हणून. हा माहित नसतं तरी मी आलेच असते. येत नको जाऊ परत इकडं. येईल मी तर तार कंपाऊंड नाही तर गेट बसून घ्या. तू नको शहाणपणा शिकू. मला काय बसवायचं मी पाहून घेईन. फिंदाडे अवघड आहे. हा किती वाढव बोलून गेले. असं मा हातात आलं ना चांगली कुटीन. मग बाई एवढा मला मागाचा हरभरा कुशल तुडी चालत आहे लोक. आता आहे ना मी यांना सांगते तार कंपाऊंडच बसून घ्या. जाते आता त्यांनाच घेऊन येते घरून. या बावड्याने मला तिथंच सोडून दिलं. याला लय गाय राहते व पोट लय फुगले. लघु करावं काय नाही इथं. हा इथं आजूबाजूला कोण नाही, इथंच करतो. बसली वावरात येऊन. मला सांगू ती कुणी म्हणून दर्जीच्या बापाचा वावर आहे असं लबी तर मला काय माहिती. मरू दे. अरे का मग सकाळी डोकं फिरवलं. हॅलो, अरे अर्चू बोलते. कुठं आहे तू? आली तर तू अर्ची येऊन दिसते. बसला का तिथे? कुठं? हा त्या इंदुबाईच्या घराच्या पाठीमागं. हा आले. आज तसं मी दादांना खोटं बोलले माहिती का. हा त्यांना म्हटलं ट्युशनला चालले. अरे हो बाबा हो, तुला तर लई नुसतं. हा तसं पण हप्ता झाला ना आपल्याला, भेटलो नाही आपण. हां मला काहीतरी घेऊन आला ना. हां मी पण आणले तुला. चालेल आले मी. हां पण ऐक ना, पण मला लवकर घरी यावं लागेल. दादा ओरडतील ना. हां चालतंय, ठेवते मग. आईला हिचं कॉलेज काय इकडं आहे काय? तरी म्हटलं मला काय लाईन द्याय ना व. हां एवढ्या दिवसापासून मागं लागलो आहे. हां नाहीच म्हणती. हे आरच्या तर लयच चालू निघाली. हां मी हिच्याबरोबर लाईन जोडायला पाहतो, हिची लाईन तर दुसरीकडे दिसते मला कुठंतरी. हां हिचं कोणाबरोबर जिंगाट आहे ते आता आपल्याला आहे ना पाहावंच लागेल. हिचा पिच्छा करतो. कोण आहे ते मला पाहावंच लागेल. त्याचं मला चेन पडणार नाही. जातोच हिचा पिच्छाच करीतो. म्हातारे अगं जाय ना तिकडं आता. चालले ना. कवाची बसली येड्यावानी इथं. म्हातारेला आता दिले 20 रुपये. म्हातारे 20 रुपयात खुश. मी इकडं जाऊन लपतो. अगं जाय ना म्हातारे. आईला ही म्हातारी लय ताण देते वा. कवाच्या धरून मी आरचीची वाट पाहतोय. इकून येते का इकून येते.
काय माहिती आता. एक तर अशा गावामध्ये जागा नाही बुवा असं भेटायला. ही जागा कशी एकदम सेफ आहे, त्याच्यामुळं इथं बरं वाटतं. त्याच्यात ही म्हातारी ताण देते. दरवेळेस हिला 20 रुपये दे 30 रुपये दे. आली आली, बरं झालं आली. देवच पावला. म्हणलो येते का नाही. बाई हा मधू केव्हाची वाट पाहत असं माझी बिचारा, केव्हापासून तात्काळ आहे. आईला कुठं जाऊ राहिली, हिचा पिच्छाच करावं लागल. आईला त्या इकडं जाऊ राहिली काय, का इथून लपूनच पाहतो. चाल 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 लवकर. काय रे नाच का बरं राहिला? अगं तू आली, मला वाटलं येते का नाही. मी एवढा आनंद. आनंद म्हणजे वा, अरे किती दिवसातून भेटली तुम्हाला. तुला काय सांगू, इथली म्हातारी आहे ना, गावाची माय इथं बसली होती म्हणे, तू काला थांबला इथं. मग तिला काही संशय नाही आला ना? अगं त्याच्यामुळे दरवेळेस असं करीत राहते. 20 रुपये दे 30 रुपये दे. आयला दरवेळेस पैसे द्यावा लागत तिला. तूच लाडून ठेवले पैशासाठी. जाऊ दे मरू दे, पण मग अशी जागा कुठे भेटायची का आपल्याला. मी काय म्हणते त्यापेक्षा लग्नच करू ना आपण. मी तेच म्हणतोय आपण. बघ ना, एक तर आता हप्त्यानंतर भेटलो आपण, माहितीये का, हप्त्यानंतर मी तुला पाहिलंय. बरं जाऊ दे, बस नाही तर. इथं कुठं बसायला जागा पण नाही. बस बा. तू बसशील चप्पलवर, मी कशावर बसू? चप्पल काढून बस इथं. एक तर घरी पण खोटं बोलायला ना आता आवडत नाही बाबा. किती खोटं बोलायचं बरं मी आता. काय सांगितलं? ट्युशनचा बहाणा करून आले माहिती का मी. बरं झालं. इथं माझ्या दादानी जर 4 चौकशी जर करायला लागले ना, न कुठलीच राहणार नाही मी. मला आहे ना तुमच्या घरी यायचं म्हणजे लय भ्या वाटत. एक तर तो बाप आहे ना लय डेंजर आहे. डेंजर म्हणजे मला तर डायरेक्ट स्वर्गच आठवतो. मग बरं ते जाऊ दे. जेवण ना तू पोटवर. हा तू जेवली का? पण मी तुझ्यासाठी उपाशीच आले, तू जेवण करून बसला. मला सकाळीच भूक लागती. किती निर्लज्ज आहे ना तू. हे ऐक ना, असं मला सांगायचं ना फोनवर काय ते. काय मी काहीतरी घेऊन आलो असून तुला. म्हणजे आता पहिल्यांदा भेटू राहिला का तुला मी फोन करून सांगायचं? तू एकदा डोळे झाक ना, मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. डोळे झाक ना. झाकले का? मग चिटिंग थोडी करणार आहे. हा पाहू नको बर का. असं फक्त काय? हा हात आहे ना, फक्त असा पुढं कर. बरं. पाहू नको बर का. एवढ्या दिवसातून काहीतरी आणलंय तू माझ्यासाठी. हा मग काय डायबी लागली काय तुझी? आता डोळे उघडून पाय बरं. हो माय गॉड, आवडलं ना तुला? डायमंडचे कंगन कुठून आणले पण? मी नाशिकला गेलो होतो काल. हा का? हा. का तुझ्या बहिणीचे नाही ना? अय नवी ते पाहून घे ना. अच्छा, घालू का मग? तुला काय जुने पाणी आणि का काय? तुला मी हाताचं माप माहित होतं का? हो. अंदाजे आणले. बसत का नाही? बसलं बरं झालं, देवच पावलं. मी म्हणलं आता काय बदलायला परत जायला लागत काय? नाही तसं माझा हात बारीकच ना. बस दिसतंय एकदम छान. पण तू एका हातात दोन्ही घातले. मी तो घड्याळ घातलंय ना. हा बरं चाल. आवडले ना पण तुला? हो मग, कारण एवढ्या दिवसातून काहीतरी आणले तू, म्हटलं आवडणारच आहे. थँक्यू सो मच. मग आता बोल ना, का लाज होतच नसता. काय बोलावं असं होतं ग. लाज मला वाटायला पाहिजे का तुला? अगं रात्री झोपलो का माझ्या मनात खूप खूप विचार येते. कसले? इतकं काही बोलावं वाटत ना, पण प्रत्यक्षात तुला भेटलं का माझ्या तोंडातून ते शब्दच फुटत नाही. माझ्याशी बोलू पण वाटतं. हा म्हणजे मला झोपेमध्ये तुझ्याशी मी खूप बोलतो पण प्रत्यक्षात तुझ्याशी बोलताना ते शब्द फुटतच नाही लवकर. मला कविता सुचत्या झोपेमध्ये. कविता? हा, शेरो शायरी, गझल. मला वाटलं का एखादी कविता नावाची पण आहे. नाही काय झालं, रात्री असा झोपलो, हा हात इतका दुखायला लागलाय ना, काय करावं ते सोडून देऊ का? थोडस हात फिरव फक्त, बरं होऊन जाईन. अच्छा. हा पाय बर किती भारी वाटलं. परत एकदा फिरव ना. आता दाबून दिला असता, पण आपण अशा ठिकाणी नको ऐक ना, आता आपण असं इथं भेटण्यापेक्षा ना आपण कुठंतरी लांब भेटू ना. लांब? हा, कारण की ना ही म्हातारी ना इथली
हिला संशय आला काय बरं, ती ते जाऊ दे. ते सण त्या म्हातारीला मार गोळी तिकडच. मला तुला ना काही सांगायचंय. बोल ना. तो आपल्या गावातला तो नाही का तो पोर आहे, कोण? तो शहर नाही का, हा हा. ते पोरग ना मी माग लागले महिन्यापासून. कोणता शहर ग? अरे तो नाही का तो लिंबाखाली राहतो बघ ना. लिंबाखाली ते माधू बाबाच्या शेजारचा का? हा, हा त्याचं काय? तो येता जाता नुसतं शिट्ट्या मारतो, शुशू करतो. तुला? हा, कॉलेजच्या बाहेर येऊन उभा राहतो. हा का? मला म्हणतो तू माझी, मी तुला पटवल्याशिवाय राहणारच नाही. मला असल्या धमक्या पण देतो. तू काहीतरी कर ना, तू तर माझा BF आहे ना. अगं मग मला आधीच सांगायचं ना. मी त्याचा आता आहे ना आज संध्याकाळपर्यंत त्याचा आहे ना मी कार्यक्रमच लावतो. पोरं घेऊन येतो, चांगला त्याला तुडवितो पाय आता पट्ट्याखाली. हा, तुला काय करायचं कर, पण त्याला सांग ना माझा पाठलाग करत जाऊ नको म्हणून. अगं मग पहिलेच सांगायचं. जर तुझ्याकडे कोणी वाकड्या नजरेने जरी पाहिलं ना मला सहनच होत नाही ते. आता पहिले सांगायला तू होता का इथे? अगं फोनवर सांगायचं ना काय ते. म्हणजे प्रत्यक्ष सांगण्यात वेगळं, फोनवर सांगण्यात वेगळं. बरं ते जाऊ दे, मी त्याचा बेत पाहतो. बोल ना. आपण चल ना तिकडे जाऊ, तिकडे काय काम? गार्डन मध्ये जाऊ ना आपण. नको नको, परत दादांनी पाहिलं मग, दादांच्या मित्रांनी पाहिलं मग, म्हणजे तू पोऱ्याच्या त्याच्या संग हिंडत होती. म्हणजे तू अजून एक तास थांबू शकत नाही का माझ्या संग? मी तर सांगून येईल ट्युशनला चालली म्हणून थांबायला, मी थांबेल. पण मग भीती वाटत रे, काही होणार तर नाही ना. बरं जाऊ दे, आपण आहे ना इथंच गप्पा मारीत बसू नाही का? हा चालेल ना. हा? बाकी तुला माझी आठवण वगैरे येते ना? आठवण म्हणजे अरे असं एक सेकंद सुद्धा जात नाही का, सारखी तूच माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये काय डोळ्याच्या नजरेत समोर राहती. एवढं प्रेम करतो? अरे नसा नसामध्ये कोणत्या माया प्रत्येक रक्ताच्या थेंबात तूच आहे. हा, हम्म. असं कसं? अरे असं एवढं प्रेम आहे काय सांगू तुला. अच्छा, म्हणजे तुझं ट्रू लव्ह आहे माझ्यावरती. म्हणजे आता ही सांगायची गोष्ट आहे का ग? जर बाय चान्स मी तुला भेटलेच नाही तर रे? मी असाच राहीन पण लग्न करणार नाही मी. असं तर प्रत्येक जण म्हणत, पण करत तसं कोणी नाही. हा? हा, म्हणजे तसं नाही म्हणायचं मला, असं मुलं म्हणतात. असं काही नाही. मग तुम्ही यासाठी काय काय करू शकतो? मी तुझ्यासाठी तू म्हणली ना विहिरीवर जाय आणि त्या विहिरीवरून कोरड्या विहिरीमध्ये उडी मार, तरी मी उडी मारीन. खाली पाणी नसल्यावर तुझा जीव तरी जाईन का? काय बोलतो, माझा पण तुझ्यामध्ये जीव आहे. मला काय तू का मरू शिका काही पण काय बोलतो बावळा टाइम. अगं तुला परीक्षा घ्यायची असेल ना बिंदास परीक्षा घे असं म्हणतोय मी. नाही, तुझी परीक्षा नाही घ्यायची मला. पण मग मी असं ऐकलं की परत दिवशी तू कुठल्या तरी मुलीसोबत होता. अगं ती मित्राची भाची होती. मित्र म्हटला का तिला घेऊन ये आणि त्या हॉट कॅफेमध्ये नाही का तिथं तिला कॉफी पाज म्हणे. मग कॅफे जायची काय गरज होती? बाहेर चहाची टपरी नव्हती का? नाही नाही तुला मुलगी भेटली म्हणून तू असं नाही नाही, वागतोय. ते कॅफे मधला जी कॉफी आहे ना ती एक नंबर आहे. अमोल भाऊ काय आहे हे जरा कानाकोपरे आहे ना, हे कानाकोपरे का लक्ष द्या थोडंसं. हां, हे बघ खालून बी राहिलेले बरं का, म्हणजे पुढं कोडं दिसायला नको. हां, लयच बैलगाड्या कलर आले. भास्कर नाना तर इथंच जोरात काम चालू आहे भास्कर नानाचं. काय भास्कर नाना काय चाललंय? खरं काय चाललंय लय निवांत? निवांत का ते काम चालू आहे आपलं. निवांत कधी राहतो कमी? लयच मोठा डाव पाडला वाटतं. म्हणजे लयच मोठं पेंटिंग करायचं काम भेटलं वाटतं. आणि मग 12 बैलगाड्या आहे. 12 गाड्या आहे. मी ओळखलं नाही भाऊ तुला, तू डायरेक्ट एवढ्या चौकशा करू राहिला. तुझं नाव सांग ना पूर्ण मला. मग माझं शरद रामभाऊ कुठे. हा, आलं लक्षात. काय करतो, कॉलेज करतो का? हा, कॉलेजच चालू आहे माझं. बर, कुठं आला होता इकडं? काय नाही, तुमच्याकडे आलो होतं. काय रे? आपली एक गाडी आहे अशीच पण लाकडाची जुन्यातली. लाकडाची आहे का? हा, तिला पेंटिंग करायचंय. बर, किती खर्च येईल साधारण? 1200 रुपये घेतो भाऊ, तुझ्याकडून जास्त थोडंच घेणार आहे. 1200 का? कलर उडणार नाही ना? अरे 20 वर्षाची गॅरंटी बाबा याला. नाही नाही, लोखंड आहे माझी लाकडाची जुन्यातली. तरी त्याला तोच वापरतो आम्ही. लाकडाला तर उलट 2-1 वर्ष वाढ राहील. कलर नाही जाणार? अजिबात नाही. नाही तर काय कलर गेला मग काय उपयोग नाही होणार. नाही नाही, या 12 गाड्या आहे बघ ना. नाही नाही, हे कसं आहे लोखंड आहे ना, हा, लोखंडाला भारी कलर बसलाय बरं का.
मग बघ ना लोखंडाची घेऊन जाय वाटल्यास. नाही नाही कसं आहे ती गाडी आहे ना माझ्या आजोबांनी बनवली अच्छा. आठवण. हा हा हा. आता माझ्या डोक्यात आलं का तिला मस्त कलर बिलर देऊन मस्त चाकाचक करावं असं. बरं मी काय म्हणतो शरद, हा बोला ना. घेऊन ये गाडी. तुझ्याकडून जास्त नाही घेणार मी. आणि मी एकच शब्द सांगतो असतो, 1200 म्हणजे 1200, 5 पैसे बी कमी होणार नाही. थोडेफार कमी केले असते. नाही भाऊ नाही. ओळखीचं थोडंफार काहीतरी फायदा व्हायला पाहिजे की नाही. अरे ओळख घ्यायची माझ्यावाल्या ना फिक्स रेट राहतात. हा का. हा एकदा काम बघ तू, पुन्हा आवडण्यासारखं काम आहे आपलंवालं. बरं चालेल. कधी घेऊन येऊ? संध्याकाळी आणू का? गाडी आहे ना बा आज उद्या ते हे काम चालणार आहे. 2-4 दिवसांनी आणतो. 2-3 दिवसांनी आणू हा का? हा बरं बरं चालेल घेऊन येतो बघा मग. देतो करून, घेऊन ये. भास्कर नाना बोल ना. एक बोलायचं आहे तुम्हाला. अरे बोल. मला रागबीग नाही ना येणार? आता राग येण्यासारखं काय त्याचे, तू बा पोरासारखं आहे, बोल मग काय बोलायचं ते मोकळ्या मनाने. आता इथं तुमचे कारागीर आहे हा ते तिकडे बोललो असतो ना आपण. म्हणजे काही प्रायव्हेट आहे का? हा असंच समजा काही. त्यांनी ऐकलं काही हे होईल का? नाही थोडंसं महत्वाचं आहे ते. बरं बरं चल मग. या ना तिकडे बोलू आपण. चल चल. कसं एखाद्याने ऐकलं ना. हा हा नाही बोल नाही तर ते लांब आहे, त्यांच्या कामाच्या याच्यात येते. इकडेच आहे कसं आहे हां नको परत वाढवा व्हायला बा बरं. असं बोलू. अरे लांब येते, बोल तर बोल. मला उत्सुकता लागली, काय बोल बोल ना भाऊ. काही धंद्याबद्दल सांगायचं आहे का? नाही धंद्याबद्दल नाही काही. हां तुमची पोर कुठे गेली? का बरं माझ्या पोरीशी काय घेणं आहे तुला? गेली सल कुठं तरी. भास्कर नाना तुमच्या पोरीचं नाव अर्चनाच आहे ना? हा अर्चनाची. ती आता कुठे गेली? ट्युशनला गेली. तुम्ही ट्युशनला म्हणत्या, ती ट्युशनला नाही गेली. नाही नाही. काय बोलतो तू? आता माझी पोरगी ट्युशनला गेली मी सांगतो, तू ट्युशनला नाही गेली. हो आता तुम्हाला खरं सांगू का आता नाना? सांग ना बाबा, खरंच सांग. मला खरा बोलणार माणूस खूप आवडतो. ते पडकं घर इंदूबाईचं माहिती आहे ना? आपल्या गावातली हिंदू. हा हां हां ते कौलाचं घर पडकं. हा माहिती आहे ना, गावाच्या साईडला थोडंसं तिथं आहे ना मंदिराजवळ. तिथं ती बसली बर. आणि एक पोरगा आहे तो मा काय ओळखीचा नाही. हां त्यांचं काहीतरी चालू आहे तिथं जिंगाट. अरे काय बोलतो राव तू? तू कोणासमोर बोलतो आणि कोणाच्या पुरीबद्दल बोलतो राव शरद? हो नाना माझ्या या डोळ्यांनी ना, हां या डोळ्यांनी पाहिलं मी. तो कधी डोळे चुकले सल. हो भास्कर नाना आता काय बोलावं तुमच्याशी, याच्यामुळं मी तुम्हाला सांगत नव्हतो. त्याच्यामुळे तुम्हाला मी थोडंसं इकडे घेतलं. अरे भाऊ लहानचं मोठं केलं. माझं लेकरू कसं आहे मला माहिती आहे, तू खुशाल डायरेक्ट असा मला काळजामध्ये होल पडलं असं बोललाय का? हो आता पोरगी मोठी झाली आता तुमची, आता लहान नाही राहिली ना ती. असू द्या ना, मोठी झाली ना, मोठे मोठे संस्कार मी तिच्यावर केलेले. हो मी तुम्हाला सांगितलं, चांगल्यासाठीच सांगितलं तुम्हाला. ते सांगितल्याबद्दल ठीक आहे, मला तुझा राग बी आला आणि बरं बी वाटतं. चुका सांगितल्याच पाहिजे, पण मला नाही भरोसा वाटत. हा तुम्हाला तुमच्या पोरीवर लय विश्वास आहे बा. अरे पोरगी माझी भाऊ, विश्वास म्हणजे 100% विश्वास आहे. तुम्ही ना एकदा विश्वास माझ्यावर पण ठेवून पहा ना. कसं काय ठेवू तुझ्यावर सांग ना. अहो तुम्ही एकदा तर ठेवून पहा ना विश्वास, आणि तुम्ही तिच्या घराजवळ जाऊन पहा त्या इंदूबाईच्या. बरं सांग, विश्वास ठेवू म्हणजे नेमकं काय करू सांगतं सांग बरं. अहो तुम्ही असं करा, तुम्ही त्या इंदूबाईच्या घराजवळ जा. हा ते तिथंच बसलेले, कधी आता ह्या मिनिटाला. या मिनिटाला तिथंच बसलेले. आणि या बाय जर इंदूबाईच्या घरात जाऊन तू जे म्हणतो त्या पोरा संग जर ती बोलू राहिली असं म्हणणे तुझं, हा, हा. डायरेक्ट झिंगाट शब्द वापरला तो. हा अहो जे आहे तेच सांगितलं तुम्हाला. तुम्ही ना त्या इंदूबाईच्या घराच्या पाठीमागं जाऊन बघा. बर. याच्यात जर काही खोट निघाली ना, हं. तुमची चप्पल आणि माझं तोंड. अरे बापरे, इतकी गॅरंटेड सांगू राहिला तू. बरं आता भेटतील ना? तुम्ही लगेच जा, ते तिथंच बसलेले. तू बघून आला ना त्यांना? हा बघून आलोय. तुम्ही ना तिथं जाऊन बघाच फक्त. ए भाऊ तू कणी एक काम कर, आता थोडंसं मला आता सहकार्य कर. तू हे सांगितलंस ना तर माझ्या संग चाल आणि मला दाखवतं. माझी ना आता या बा तळपायाची आग मस्तकाला गेली, माझ्या संग चालतं. हो मी आलो असतो, हां. पण त्या पोराने जर मला पाहिलं ना, तू यायचं पोरं घेऊन मग तंगड बिंगड काढायचा. अरे तू लांबून दाखव ना नुसतं बाबा. हा तुम्हाला लांबून दाखवेल. ठीक आहे ठीक आहे, बरं का? लांबून दाखव. लांबून दाखवत. हा आणि चाल बरं, चालतं लगेच. तू चष्मा काढ ना. का बर? आल्यापासून चष्मा लावून बसला काय? डोळे बिळे आले तुझे? नाही नाही. बरं मी काय म्हणते, आता मी जाते घरी. लय वेळ झालाय मला. बस ग. अरे 1.5 तास होत आला इथं बसलोय आपण केव्हाच. बोलता बोलता 1.5 तास झाला. हा तुला नाही समजलं? अरे बापरे. टाइमच कळत नाही ना. असं वाटतं तुझ्याशी बोलतच राहावा. आता माझं तोंड दुखायला लागले.
बोलू बोलू तू तर काही बोले ना. हे बघ, हे इंदुबाईचं घर आहे. हा याच्या पाठीमागच बसले ते. हा का हा तुम्ही जा हा. त्यांना रंगे हात पकडा. बर चल ना तिथपर्यंत दाखव ना मला. नको नको, का बरं त्या पोराने जर मला पाहिलं ना हा. पोरं घेऊन मला मारायला बसलाय तो. याच्या मागे नक्की आहे ना. हा तुम्ही जा. जाऊ का? ठीक ठीक जा बघतो मी आता आहे ना. याच्या मायला या आरचीचा आहे ना आज गेमच होईल चांगला. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय. आज भांड्यात तर फोडलं ना आपण. ऐक ना मधू, बोल ना. एवढा केव्हापासून येऊन बसली, इतकी भूक लागली ना काय सांगू तुला. आता मग आपण जायचं का? वडे बिडे भेटतील का? यायला पण मग तुला तिकडे संघ घेऊन गेलं तर लोक काय म्हणतील लोकायला. तो बापाला जर कळालं तर लय अवघड होईल मग. म्हणजे आता असं झालं ना, ते तुलाच लाज वाटायला लागली माझी. आणि समजा तुझ्या बापाला जर आपलं माहीत झालं मग. अरे ते कशाला येतील गावात, ते तिकडे शॉपवरती. नाही नाही, तुला जर तिकडे हॉटेलला घेऊन गेलं वडे हे खायला. काम करते कोणी मी, ऐक तुझ्या मित्रांना फोन कर, त्यांना म्हणा ये इथे ना वडे पार्सल आणून दे. ए मी आपल्या दोघांचं मी कोणालाच सांगेल नाही. माझ्या पोटात कावळं कोकू राहिले ना. मग आता एक काम कर, 5 मिनिटं बोलू आपण आणि मग तू जाय घरी. उपाशी किती मतलबी किती हे ना नाही तू. मतलबीचं नाही ग, मी आपल्या दोघांचं आज जे चालू आहे ना ते मी कोणालाच सांगेल नाही. म्हणजे मग मला हाऊस आहे का गावभर करायची? तुला म्हणजे? सांग घेऊन गेल्यावर गावामध्ये चर्चा होणार नाही का? म्हणजे माझं तुझ्यावर एवढं खरं प्रेम म्हणून तू असं बोलतोय ना. नाही ठीक आहे, चालायचं, ठीक चाल मग घेऊन जातो, माझं काय अडचण नाही. हा उठ. चल. का ग दादा इथं कसे काय आले आता? ही तुझी ट्युशन आहे का? हट. ही तुझी दादा tuition. तुम्ही इकडे कसे काय आले? तू मला विचारते का तू इकडे कशी काय आली मला सांग. ते हे कोण आहे रे भाऊ? मी मधू आहे, मधू. कशाचा मधू तू? नाव मधू आहे माझं. हा? तू हे चाळे करतो का ग? हा? अरे काही लाज वाटाय पाहिजे तुला. अर्चे तुझ्यासाठी काय काय केलं हा? मी भिशा लावल्या, कर्ज बाजारी झालो. दादा हा? मला ना तुम्हाला सांगायचंच होतं खरं तर. खरं कधी सांगती? गावामध्ये माझी काय राहिली का इज्जत तू? हा? इज्जत राहिली का माझी? माझी तुझ्या डोक्यात दगड टाकू का? नाही 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 तू सांग ना माझ्या काही. डोक्यात दगड टाकून घेऊ मी. ओ ऐका ना. हे भगवान. ओ, थांबा थांबा थांबा, मारू नका. काय थांबा? दादा ऐकून तर घ्या ना. मला नाही तू मी गावातलंच आहे ना. गावातलाच आहे. हा? मी काय केलं? काय केलं? हा काय केलं? शहाण्यासारखा विचारतो काय केलं? मी काहीच नाही केलं. नाही. दादा एकदा माझं ऐकून घ्या, मग तुम्हाला काय बोलायचं ते हा बोला. का? तू ऐकतो ना, तो तंगडे जर नाही तोडले, एक तर तू राहशील नाही तर मी राहील. असं नका बस, म्हणू ना. माझी बात नाही. ओ असं नका करू. मी हा का? तू मला नको शिकू रे. मी माफी मागवतो ना तुमची. कशाची माफी? ही माफी. अहो तीच आम्ही फक्त बसलो होतो, आम्ही काहीच नाही केलं. हा का? ए सांग ना ग. मी काय सांगू आता, तू सांग. नाही नाही, तिला दाखव तू घरी जा. नाही नाही मी घरी घर नाही चालेल. येणार. मी घर नाही येणार. मी याच्या संग जाईन ना. मी नाही येणार घरी. हा त्याच्या संग जाशील तू म्हणते. मला मारचाल मग. हा. मारूनच टाकीतो तुला मी. मारून बापरे. ओ, तुम्हाला काय मारायचं मला मारत केलं नका तुला मारू? तू सरक बाजूला. तू बाजूला सरक आता खाली. माझं माझी आता काहीतरी कर ना. माझी बेइज्जती केली गावामध्ये मला किती लोक मानतात. अहो काय अहो आमचं लपड कोणालाच माहित नाही. कोणाला माहिती नाही? हा. अरे पण मला माहिती झालं ना. हा? दादा हो, हा? ऐकून तर घ्या तू ना. दादा सुद्धा बनवू नका मला. तू दादा शब्दाला काळीमा फासला ना. हा? मी हे स्वप्न पाहिलं होतं का तुझं मला? अर्चे ऐकून तर घ्या ना माझं. काय ऐकती? माझं याच्यावर लय प्रेम आहे. मला याच्याशी लग्न करायचंय. अरे तुला काही लाज वाटते का नाही? तू बापाला म्हणते याच्यावर प्रेम आहे माझं. हा? अहो माझं बी प्रेम आहे तिच्यावर. ए नरसाळ्या, तू मला शिकवतो. किती किती कमवतो रे तू? तुला अकलीचा पत्ता आहे का काही तुम्हाला दोघायला बी? हा? अहो मग मी कमील ना. तुझं नाव सांगतं. अरे तुझ्या बापा का जातो मी आता? तुझं नाव सांग फक्त मला. कोणाचं आहे सांगतो अहो तू? कोणाक जाऊ नका. माझ्या कोणाका जाऊ नका. माझ्या हे बघा, तुम्हाला काय मारायचंय मला मारा. माझ्या बापापर्यंत जर गेलं ना, माझा बाप आहे ना उभा चिरून टाकील मला. तुला उभा चिरितो. तुला बापाची भेट घेतो आणि तुला उभा चिरतो आणि हिला तर उभाच चिरून टाकतो. हो. हिला ठेवीतच नाही मी ओ जीव. मामा हा? असं नका. मामा? तू मामा कोणाला म्हणून राहिला? मी तुम्हाला तुझी लायकी आहे का? ए तुझी लायकी आहे का या माझ्या पुरी संग प्रेम करायची तरी? हा? दादा हो, पण माझं प्रेम आहे ना. प्रेम काय लायकी बघून तू होतं गप्प का? बसते का? हा? लाज कुठे ठेवली तू? मला गप्प बस म्हणते नाही का? हा? आणि तो जर तुकडे तुकडे नाही करील ना
त्या आईला बापाची आवलाद नाही. असं नका करू. एकदा याच्या बापाकडे जातो मी. ऐका हा, काय ऐका? त्याचे तुकडे तुकडे असं काय करू नका. मी तुमच्या पाया पडतो. कशाला कशाला पाया पड? चाल तुझ्या बापाकडे चाल. दादा ऐका होतो ना. तुझ्या बापाकडे चाल. ऐका ना तू थोडी दादा म्हणू नको मला. मला रस्ता लावू नको. नाही तर एका टोल्यामध्ये तुला मी येतो. नाही 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 काय नाही नाही म्हणते. नाही ना मामा ऐका ना तुम्ही. एका बुक्क्यामध्ये तुला मारून तुझा जीवच घेऊन टाकी तुम्ही. ऐका ना मामा. ऐका ना. आमचं दोघांचं एकमेकावर प्रेम आहे हो. हे ते प्रेम करायचं का तुला? तू किती पैसे कमावतो रे? मी पैसे किती कमावतो मला सांग. मी काहीच कमीत नाही अजून. हं? काहीच कमीत तू नाही. मला प्रेम का आला म्हणजे हे तरी समजतं का रे? आमचं एकमेकावर जीव आहे अरे मामा. काचा जीव? दादा राजू. आम्ही दोघं मिळून कमू ना दादा पैसे. दादा म्हणू नको मला. दादाच्या तालाला कालिंबा फासला तू माझ्या नावाला. ओ मामा ऐका ना. ऐका ना. तुम्ही माझी गच्ची लई लावून धरली. लावून नाही लावून नाही तुझ्या दादा त्याला फाशी बसून असे काय करायला तू एवढी त्याला त्याला फाशी बसण्यासाठी हे भगवान. मला जिवंतपणे तू मरण यातना सहन करायला लावून राहील. तू इकडे येत. तू माझ्या समोर या अगोदर. दादा, मी याच्या दादा, बापाकडे जातो. ओ मामा ऐका ना पण. तुला तुला तिचा मामा नाही ना. दाखवतो तुला. माझ्या घरी नका तुझा जाऊ. बापा देखा तो आला तांगड्या तोडीतो एकदम मी. मग तुला सांगतो. नाही करते, नाही करते. दादा त्याला सोडा ना. ओ मामा मी तुमच्या पाया पडतो. ओ मामा मारू नका. पाया पडतो. मारू नका ना तुम्ही. मी तुमच्या पाया पडतो ना. काला पाय पडतो? मामा. काय का नालायकपणा करतो आणि पाया पडतो बरोबर. गेला पळून तो. दादा दादा काय दादा दादा करते? दादा अरे तुला काय कमी केलं मी सांग ना. मला माहिती तुम्ही काही तुला कमी नाही वेळेवर केलं. ट्युशन दिले, पुस्तकं दिले, भिशा लावल्या, कर्ज बाजारी झालो. हा मी काय काय स्वप्न पाहिलं. हा दादा माझी पोरगी नोकरीला लागल, दुसऱ्या देशामध्ये फिरायला जाईल, मला घेऊन जाईल. अरे 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 तू मला जगणं मुश्किल केलं. हे बाई एक तर तू राय नाही तर मी राहतो, नाही तर दोघं मिळून आत्महत्या करू आपण. दादा आज नका ना म्हणू. अजिबात नाही. माझं लय अरे जीव मी असं तुमच्यामध्ये. स्वप्नात बी पाहिलं नव्हतं का माझी आरची अशी करील. माझ्या डोक्यावर तू मिरे वाटले आरचे. हा तुला दादा काय कमी केलं होतं सांग ना. आणि कमी त्या नालायक पोराच्या नादी लागली तो काही कमीत नाही काही नाही. हा दादा पण मग हा? प्रेम ते प्रेम राहतं तुला मग. प्रेम दाखवू का आता? नाही. अजून प्रेमाची अक्कल तरी आहे का तुला? हा प्रेम का आला म्हणते? हे शारीरिक अट्रॅक्शन आहे हो तुमचं. आरचे काय सांगू, आम्ही बी जवान होतो. हा आम्ही असं केलं का? अरे 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 देवा ठीक आहे मी आत्महत्या करतो आता. नाही नाही असं नका करू दादा. बाप रे, मला जगण्याचा अर्थ नाही आज. दादा मी तुमच्या आत्महत्या करतो आता. मी चिठ्ठी लिहून ठेवतो आत्महत्या करतो. सांग तुझ्या मम्मीला नात लागायला. नका नको नाही, दादा नाही, असं नका करू. नाही तर दोघं जण आत्महत्या करू बस. हे दोन ऑप्शन आहे आता. असं नका ना करू. असं नका मी करू. वाटलं तर त्याचा विषय सोडून देते. मला तुम्ही पाहिजे अरे मला. गावामध्ये मला काय इज्जत आहे तुला काय सांगू का आता? हा गावातला न्याय निवाडा मी करतो माणूस आणि तू माझी चव घालून टाकली. आरचे तू घरी चाल आता फक्त. दादा माझं ऐकून तर तुझं घ्या. ऐक ना. तुला घरी चाल आता. मला काय जे करायचं ना ते करतं. एक तर जीव देऊन टाकी मी. नका, नको. हा? नाही तर ना एखादा पाहतो तुझ्यासाठी मी ताबडतोब 4-6 महिन्यामध्ये ना तो एकाचे 2 करून दे. नको नको दादा नको नको. हा? ऐकून तर घ्या चाल घरी ना. चाल. दादा घरी चाल. तू काय ऐकू नको. मला शिकू नको तू आता. चाल असं घरी वाटलं चाल. नका ना. लोक काय म्हणतील. काय लोक काय म्हणतील? तू मला माझी प्रतिष्ठा पाहणारा धुळीला मिळवली ग. गावामध्ये माझं काय वजन. मी लोकांचे भांडे मिटवतो आणि तू माझ्या वाट्याला हे आणलं. अरे 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 अरे. मी काय केलं असं. काय केलं? काय केलं म्हणते? नाही हा? नाही एवढं करून काय केलं म्हणते? हा सत्यानाश केला माझा. आबरूचा सत्यानाश झाला. आता मला जगणं मुश्किल झालेलं आहे. तुझे कॉलेज वगैरे लेट झाले नकरे. आता सगळं बंद तुझं. आजपासून तुझे ट्युशन कॉलेज बंद. तुला घरामध्ये कोंडितो. अरे तुझ्याला माहीत झाले ना ती जीव ठेवणार नाही रे. माझं तिथं ट्युशन लय हलक्या काळजाची आहे. मी तरी काहीतरी करतोय पण तिथं जीव सोडून देईल. चाल तू नाही दादा, चाल. घरी अशी कमरात लाट टाकील ना एका बुक्कीमध्ये तुला मारून टाकलं ना इतका माझी तळाची आग मत चालतो का? दादा एका माझं बुक्कीमध्ये कॉलेज नका बंद करू पण. सगळं बंद. कॉलेज बंद. कॉलेज शिकून हे दिवे लावले तर कॉलेज करायची तुला आता. शेवटचं वर्ष आहे ना असं माझं. शेवट तू माझा जीवनाचा शेवट करून टाकला. चाल तू घरी. घरी घरी चाल तुला.